काय बघा किती सुंदर वाटतंय. वादळ बघा काही वादळ, ते बघा झाड बघा किती आलतंय. हे बघा पहिल्याच दिवशी काय तुम्ही फक्त वारा बघा, सगळी रानात तिथे. मी शूट करण्यासाठी स्वतःच रिस्क टाकतोय बघा. इथून नारळ कधी पण पडू शकते किंवा झाड पण पडू शकतं. बघा तुम्हाला खोटं वाटत नाही बघा, वादळ तुम्हाला याच्यावरूनच समजत असेल किती हवा आहे आणि काय. माझा आवाज सुद्धा तुम्हाला क्लिअर येत नसेल. खतरनाक भाई, ओजी एक्सपिरियन्स ऑफ एव्हर. मी आलो ते शूट नाही केलं मी गाईज जर आपण तर वेलकम बॅक टू चॅनल. मी तुमचं आपला गाईज आहे, मी तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता झालेत मला 2 दिवस येऊन गावावरून. म्हणजे लग्नासाठी आलेलो, ते लग्न वगैरे झालेलं आहे. आणि आता आहे आज संध्याकाळी परत एक हळदी आहे, त्यावेळेचं मी शूट करेन थोडंफार. पण बघू लेट्स गो काय होतं सीन सांगेन मी तुम्हाला प्रॉपरली. आणि हां ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आपण आता. तर खाण्यासाठी आंबे पिकत घातलेले आहेत. सगळे आंबे खाण्यासाठी पिकत घातलेले, जे सेल नाही करायचे आहेत. कारण पूर्ण आंबे सीझनमध्ये घरच्यांनी जरा पण आंबे खाल्लेले नाहीत. एखाद दुसरा आंबा खाल्ला असेल, त्याच्या पुढे आंबे खाल्लेले नाही. त्याच्यामुळे हे सगळे खाण्यासाठी पिकत टाकलेले. आता हे पिकत आहेत हळूहळू, हे पिकलेच समजायचे आता. मग ते हळूहळू आता जेवणासोबत हे 2 दिवसात संपणार. सामान आहे, मावशी पण आली पनवेलची वगैरे. आणि इथे सगळे हे ठेवलं आहे, आंबे वगैरे ठेवले. पत नाही करून, कारण पूर्ण वाफ मारते आंब्यांमुळे वगैरे. पूर्ण मुंबईपेक्षा जास्त गरम होतं इकडे. आणि आंबे खाल्ल्यामुळे बघा काय झालं आहे, पूर्ण पिंपल झाले तोंडावरती.
ते आंब्यांचं पण 2 महिने असतं, तर मजा करायला काय आपल्याला. तर गाईज आत्ता आपण आहोत देवगड बीचला. गाईस देवगड बीच किती सुंदर आहे गाईस. एवढं सुंदर पाणी तुम्हाला मुंबईमध्ये कुठेच नाही भेटणार. एवढं प्युअर आणि एवढं सुंदर पाणी तुम्ही पिऊ पण शकता ते, आणि लोक पितात पण असतात मजा म्हणून, टाइमपास त्याच्यामुळे. तर लेट्स गो. असं चाललेलो फिरायला, असं चाललेलं म्हणजे कामासाठी आलेलो. ते वरच्यावरती जाऊन आम्ही बसायला होतो टाइमपास. जेव्हा प्रॉपर येईन तेव्हा प्रॉपर एक्सप्लोर करेन तुम्हाला. इकडे घेऊन येतो सनसेट. फोटो तेवढाच टाइमपास. करून घे ब्लॉग शूट करून घे. ब्लॉग शूट केला परवाच. फोटो काढ तुझा. इथं काय घंटा फोटो आहे ना. तर जेवायला जाऊ. चल काहीच बघा, आत्ता वाजतायत 7:30 आणि अजूनही पूर्ण अंधार.